नमस्कार. इयत्ता 7वी 7th सब्जेक्ट सायन्स, चॅप्टर नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंट. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्होल्कॅनो या मुद्द्याच्या विषयी अभ्यास करणार आहोत. व्होल्कॅनो म्हणजे काय? तर व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी. व्होल्कॅनो म्हणजे काय? ज्वालामुखी. आता या ज्वालामुखीच्या बाबतीत आपल्याला जेवढं माहिती इथं घेता येईल तेवढी आपण पाहणार आहोत. तर हा ज्वालामुखी कसा असतो? व्होल्कॅनो इज ए नॅचरल इव्हेंट ऑर फेनॉमेनॉन. ज्वालामुखी एक नैसर्गिक घटना आहे. इव्हेंट म्हणजे सुद्धा घटना आणि फेनॉमेनॉन म्हणजे सुद्धा घटनाच. द इंटिरियर ऑफ द अर्थ इज व्हेरी हॉट. पृथ्वीचं अंतरंग आहे ते फार उष्ण आहे. मूव्हमेंट ऑफ हॉट सबस्टन्सेस कंटिन्युअसली ऑकर फ्रॉम द इंटिरियर टुवर्ड्स द सरफेस ऑफ द अर्थ. बघा, त्याच्यामुळे काय होते? भू अंतरंगातून भूपृष्ठभागाकडे किंवा भूपृष्ठावर तप्त पदार्थाच्या हालचाली सतत होत असतात. मूव्हमेंट ऑफ हॉट सबस्टन्सेस कंटिन्युअसली ऑकर फ्रॉम द इंटिरियर टुवर्ड्स द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे अंतर्भागातून पृष्ठभागाकडे नेहमी ह्या गरम वस्तूच्या म्हणजे उष्ण वस्तूच्या तप्त पदार्थाच्या हालचाली होत असतात अंतरंगाकडून पृष्ठभागाकडे. ॲज अ रिझल्ट समटाइम्स द सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस सबस्टन्सेस बिलो द अर्थ क्रस्ट आर पुश टुवर्ड्स द क्रस्ट. त्यामुळे काही वेळा काय होतं? भूकवचाखालील सॉलिड म्हणजे घन, लिक्विड म्हणजे द्रव आणि गॅसेस म्हणजे वायू असे पदार्थ आहेत भूकवचाकडे ढकलले जातात. गॅसेस सबस्टन्सेस बिलो द अर्थ क्रस्ट आर पुश टुवर्ड्स द क्रस्ट. म्हणजे जमिनीच्या कवचाकडे पृष्ठभागाकडे ढकलले जातात. व्हेन दिस सबस्टन्सेस कम आउट ऑफ द अर्थ क्रस्ट इन ॲन एरप्शन अँड स्टार्ट फ्लोईंग इट इज कॉल्ड व्होल्कॅनो. आता काय होतं? हे पदार्थ भूकवचाबाहेर पडून त्यांचा पृष्ठभागावर उद्रेक झाला व ते वाहू लागले, मग त्याला आपण व्होल्कॅनो म्हणतो किंवा ज्वालामुखी. म्हणजे अंतरंगातून हा भूपृष्ठभागावर आला आणि मग तिथून वाहायला लागले हे पदार्थ, तप्त पदार्थ, तर त्याला आपण व्होल्कॅनो असे म्हणतो. इथं व्होल्कॅनो दाखवलेला आहे. बघा, डोंगरातल्या उंच भागातून टेकडीवरून निघायला लागलेला आहे गरम तप्त लावा, खाली व्हायला लागलेला आहे. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ए व्होल्कॅनो? ज्वालामुखीमुळे काय परिणाम होतात? ज्वालामुखीचे परिणाम काय? द केमिकल सबस्टन्सेस सच एज लावा, वेपर, हॉट मड, सल्फर एक्सेट्रा गेट कलेक्टेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ अँड देअर बाय माउंटेन्स अँड हिल्स आर क्रिएटेड. बघा, उष्ण असा शिलारस असतो, पुन्हा बाष्प वेपर, उष्ण चिखल मड हॉट मड, पुन्हा सल्फर गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ आहेत, हे केमिकल सबस्टन्सेस आहेत, भूपृष्ठावरती येऊन साचतात. दे आर कलेक्टेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ अँड देअर बाय माउंटेन्स अँड हिल्स आर क्रिएटेड. त्याच्यामुळे हे पदार्थ वर साचल्यामुळे त्याचे डोंगर किंवा टेकड्या असे तयार होतात, निर्मिती होते. दुसरं, द ॲटमॉस्फिअर गेट्स पोल्युटेड ड्यू टू द ॲश अँड गॅसेस इजेक्टेड बाय द व्होल्कॅनो. बघा, ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आहे, ॲश म्हणजे राख, किंवा गॅसेस वायू, यामुळे वातावरणात काय होतं? पोल्युटेड होतं वातावरण, म्हणजे वातावरण प्रदूषित होतं. काय होतं? प्रदूषित होतं.
व्हॉल्कॅनोमधून बाहेर पडणाऱ्या या वायू आणि ॲश म्हणजे राखेमुळं वातावरण दूषित होतं, प्रदूषित. तिसरं, ऑफन इट रेन्स ॲज अ रिझल्ट ऑफ व्हॉल्कॅनो इरप्शन. अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो. टेम्परेचर रायजेस ड्यू टू हॉट गॅसेस. आता हा व्हॉल्कॅनो बाहेर आल्यामुळे तपतं, तापमान वाढणारच आहे. तापमान वाढतं. आणि पाचवं, फॉरेस्ट अँड सेटलमेंट्स गेट्स बरीड अंडर द हॉट मड. बघा, जंगलं आणि वस्त्या, सेटलमेंट्स म्हणजे वस्त्या, बिल्डिंगा, हे उष्ण चिखलाखाली गाडले जातात. व्हॉल्कॅनोचा चिखल तयार होतो, त्याच्या खाली गाडले जातात. व्हॉल्कॅनो इरप्ट in the sea as they do on land. बघा, ज्वालामुखी जसे जमिनीवर होतात तसे समुद्रात सुद्धा होत असतात. The same substances that come out during the eruption of a volcano on the land are ejected during the eruption of the volcano in the sea. जसा भूपृष्ठावरती हे पदार्थ जसे बाहेर निघतात, लावा वगैरे, राख वगैरे, तसेच समुद्राच्या व्हॉल्कॅनोमध्ये सुद्धा काय करतात, तसेच पदार्थ समुद्रातील ज्वालामुखीमुळे बाहेर पडत असतात. सम आयलँड्स आर क्रिएटेड. मग आता जमिनीवर तर टेकडी आणि डोंगर तयार होतं, मग इथं काय तयार होईल? आयलँड्स आर क्रिएटेड ड्यू टू द इरप्शन ऑफ व्हॉल्कॅनो इन द सी. जमिनीमध्ये सुद्धा काय होतं, काही बेटे निर्माण होतात, टेकड्यासारखा भाग निर्माण होतो, त्याला आपण बेटे बोलतो. अशी समुद्राच्या मध्येच व्हॉल्कॅनोमुळं बेटं तयार झालेली आहेत. आपल्या इथं मड, बरं, मारवे, मनोरी, ही बेटच आहेत. बघा, इथं इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ द व्हॉल्कॅनो, टू स्टॉप इट आफ्टर इट इरप्ट्स or to control it. However, by means of science and technology, it is possible to predict an eruption and to take immediate steps for disaster management. आता ज्वालामुखीचा उद्रेक टाळणं आपल्या हातात नाही आहे, हे शक्य नाही, किंवा थांबवणं. मात्र उद्रेक सुरू झाल्यावर तो थांबवणं किंवा त्याचे नियंत्रण करणे हे सुद्धा आपल्या हातात नाही. उद्रेक चालल्यानंतर काय जमिनीवर काय हात लावून थांबवणं आहे का त्याला? नाही. परंतु त्याचे कधी होणार आहे याचे भाकीत करणे, तात्काळ आपत्ती व्यवस्थापन करणे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे सगळं शक्य झालेलं आहे. आपण तो कधी व्हॉल्कॅनो होणार आहे आपण सावध राहू शकतो आणि काय करू शकतो, त्यांचे विज्ञान तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्यवस्थापन करणं आपल्याला शक्य झालेलं आहे. व्हॉट इज ॲन अर्थक्वेक? भूकंप म्हणजे काय? व्हॉट विल हॅपन इफ ए अर्थक्वेक अँड व्हॉल्कॅनो इरप्शन ऑकर ॲट द बॉटम ऑफ द सी? भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक हा सागर तळाशी झाला. व्हॉट विल हॅपन इफ अर्थक्वेक अँड व्हॉल्कॅनो इरप्शन ऑकर ॲट द बॉटम ऑफ द सी? समुद्राच्या तळाशी जर अशा घटना घडल्या तर काय होईल? आता तुम्ही पाहिलं कोकणात यावेळेस पावसामुळे मोठ्या प्रमाणावर काय झालं, अर्थक्वेक झाले आणि लँडस्लाईड झाला तिथं. खरं म्हटलं तर अर्थक्वेकचाच थोडा भाग आहे हा लँडस्लाईड, पण पावसामुळे दगड काय झाले, फुटले आणि मग काय झालं, लँडस्लाईड झाला. परंतु किल्लारी या गावी महाराष्ट्रात बरेच मोठा भूकंप झालेला होता आणि कोयना नगरला सुद्धा भूकंपाचे धक्के आजूबाजूच्या भागामध्ये नेहमी बसत असतात. याच्यानंतर पुढचा भाग आहे म्हणजे
सुनामी. सुनामीचं स्पेलिंग बघा कसं आहे, TSUNAMI, TSUNAMI, सुनामी. टी सायलेंट आहे, टीचा उच्चार इथं होत नाही. मग आता व्हॉट इज ॲन अर्थक्वेक, व्हॉट विल हॅपन इफ द अर्थक्वेक अँड व्हॉल्कॅनो एरप्ट ऑकर ॲट द बॉटम ऑफ द सी. हे दोन प्रश्न आता सांगितले. ॲज ऑन लँड earthquakes and volcano eruption occur at the bottom of the sea too. If an earthquake occur at the bottom of the sea ocean, the energy released pushes the water upwards. As a result of this, peculiar type of waves are formed. These waves are not very high near the source, but they start spreading very fast to long distances. बघा, the velocity of these waves is 800 to 900 km/h. आता जमिनीप्रमाणे सागराच्या तळाशी सुद्धा काय होतो, व्होल्कॅनोचा, भूकंपाचा आणि ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो. आता हा झाल्यानंतर त्यातून बाहेर पडणारी ऊर्जा ही पाण्याला वरच्या दिशेला ढकलते, पुशेस वॉटर अपवर्ड्स. हे परिणामी काय होतं, महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा निर्माण होतात आणि या लाटा उगम स्थानाजवळ फारच छोट्या असतात, म्हणजे फार उंच नसतात, परंतु खूप वेगाने या लाटा पुढे जातात, पसरू शकतात. दीज वेव्स आर नॉट व्हेरी हाय नियर द सोर्स बट स्टार्ट स्प्रेडिंग व्हेरी फास्ट टू ए लॉंग डिस्टन्सेस. फार उंच नसतात पण वेगानं त्या पुढे पसरत जातात. द वेलोसिटी ऑफ दीज वेव्ज इज 800 to 900 km/h. बघा, 800 ते 900 किलोमीटर ताशी वेगानं काय करतात, ह्या लाटा पुढे जात असतात. व्हेन दे रीच कोस्टल एरिया, वेलोसिटी इज रेड्यूस्ड बट देअर हाईट इज फाउंड. Their height is found to have increased tremendously even to about 30 meters. बघा, ह्या लाटा केंद्रस्थानी बारीक असतात, पुढे पुढे ह्या लाटा मोठ्या होत जातात, 800-900 किलोमीटर ताशी वेगाने जातात आणि जसे त्या कोस्टल एरियावरती आदळतात किंवा तटबंदीजवळ येतात, तटाजवळ येतात, तेव्हा किनारी भाग देअर वेलॉसिटी इज रेड्यूस, त्याची वेलॉसिटी, वेग काय होतो, कमी होतो आधीपेक्षा, परंतु त्यांचा जो उंचपणा आहे तो मात्र प्रचंड प्रमाणात वाढलेला असतो. लाटा उंच होतात, इवन टू अबाउट 30 मीटर्स, जवळजवळ 30 मीटरपर्यंत या उंच होऊ शकतात, म्हणजे जवळजवळ 100 फूट उंच या लाटा निर्माण होऊ शकतात. सच वेव जनरेटेड बाय ॲन अर्थक्वेक ऑर व्होल्कॅनो ऑकरिंग ऑन द ओशियन फ्लोअर इज कॉल्ड सुनामी. अशा प्रकारची लाट जी काय होते, समुद्राच्या तळाला होणाऱ्या भूकंपामुळे, ज्वालामुखीमुळे निर्माण होते, या लाटांना सुनामीच्या लाटा असे म्हणतात. सुनामी इज ए जॅपनीज वर्ड विच मीन्स हार्बर वेव. सुनामी हा जापानी शब्द आहे. सुनामी याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची लाट असा होतो. डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ सुनामी. डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ सुनामी. सुनामीचे घातक परिणाम काय होत असतात. बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन्स आर डिस्ट्रॉयड. इमारते, बांधकामे उद्ध्वस्त होतात. बरोबर आहे की नाही, इमारती, बांधकामे उद्ध्वस्त होणार. दुसरं, देर इज लार्ज स्केल लॉस ऑफ लाईफ अँड फायनान्शियल लॉस. जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते. बोट्स अँड शिप्स नियर द कोस्ट गेट डॅमेज. किनाऱ्यावर असणाऱ्या होड्या आणि जहाजे यांची हानी मोठ्या प्रमाणात होत असते. ट्रीज गेट अप्रोटेड. लँडस्लाईड टेक्स प्लेस ऑन ए लार्ज स्केल. झाडं उन्मळून पडतात आणि
भूस्खलन मोठ्या प्रमाणावर होते. यावेळेस जसं झालं तसं चेंजेस टेक्स प्लेस इन द ओरिजिनल लँड नियर द कोस्ट गिविंग राईज टू स्वॅम्प्स. किनाऱ्याजवळ मूळच्या जमिनीत बदल होऊन दलदलीचे प्रदेश निर्माण होतात. काय होतात? गिविंग राईज टू स्वॅम्प्स. स्वॅम्प म्हणजे दलदल. किनाऱ्याच्या बाजूला काय होतात? जमिनीचा भाग कमी होतो आणि तिथे बदल होऊन दलदलीचे प्रदेश निर्माण होत असतात. पुढे ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन्स राईज. वाहतुकीचे मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात. 7. द बिझनेस इंडस्ट्री रिलेटेड टू दी सी आर ॲडव्हर्सली अफेक्टेड अँड नॉर्मल डे टू डे लाईफ इज डिस्टर्ब. काय होतं? मोठे समुद्राशी संबंधित धंदे आहेत, उद्योग आहेत, याच्यावर विपरीत परिणाम होतो आणि जनजीवन विस्कळीत होतं. नॉर्मल लाईफ डे टू डे लाईफ इज डिस्टर्बटेड. पुढे 8. लार्ज स्केल डॅमेज इज कॉज टू हार्बर्स. बंदराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. प्रिकॉशनरी मेजर्स. याला उपाययोजना काय करायच्या? व्हेन इज सुनामी वेव इज फॉर्म ड्यू टू अन अर्थक्वेक ऑन द सी फ्लोअर इट इज नेसेसरी दॅट अन immediate estimate is made of its progress and warning of the danger is issued to the people in the coastal area. For this purpose an artificial Gaussian satellite is of great use. आता भूकंपाचं सागर तळाशी होणारे भूकंप आणि सुनामीची लाट निर्माण झाल्यास तत्काळ तिचा अंदाज घेऊन किनारपट्टीवर राहणारे लोक आहेत, प्रदेशात लोक आहेत, त्या लोकांना धोक्याची सूचना देणे आवश्यक असते. यासाठी कृत्रिम भूस्थिर उपग्रहाची मोठी मदत होते. आर्टिफिशियल जिओस्टेशनरी सॅटेलाईट त्याला बोलायचं. काय असतं? कृत्रिम भूस्थिर उपग्रह. याची मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती म्हणजे मदत होत असते. ओके. स्टॉर्म्स, वादळे, या भाग आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. आज आता इथं आपण थांबायचं आहे. ओके. धन्यवाद.